नमस्कार, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्याच या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा मागे काही क्वेश्चन जे आहे ते बघितलेली होती. ठीक आहे. आपण करंट अफेअर रिलेटेड एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर पर्यंतचे सर्व करंट अफेअर हे क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात आपण बघणार आहोत. ठीक आहे. यांच्यासाठी एक येणाऱ्या रविवारी तुमच्यासाठी भव्य दिव्य मॅरेथॉन सुद्धा लावण्यात येणार आहे, ज्यामध्ये पूर्ण क्वेश्चन, ठीक आहे, पूर्ण क्वेश्चन तुम्हाला जसे पाहिजे ना तसे क्वेश्चन तुमच्या विषयानुसार क्वेश्चन जे आहे ते घेण्यात येईल. फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला कोणत्या विषयाचे क्वेश्चन त्यामध्ये पाहिजे. 100% तुमच्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी क्वेश्चन जे आहेत ते उपयोगी येतील असे क्वेश्चन जे आहे ते लावण्यात येईल. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मग आजचे आपले करंट अफेअरचे क्वेश्चन सुरू करूया जास्त वेळ न गमवता, कारण की अधिकाऱ्यांचा वेळ असतो सर्वात जास्त महत्वाचा. त्यामुळे जास्त वेळ न गमवता सेशन सुरू करूया. आणि याचा पहिला प्रश्न घेऊया मित्रांनो, की अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले टॅग्रिटेटस हे म्हणजे काय आहे? हे इन्व्हर्मेटर्स आहे, लघुग्रह आहे, डेंग्यूची लस आहे, की आक्रमण करणारी तण आहे? आणि हे नेमकं काय आहे सर? तर लक्षात असू द्या मित्रांनो, अलीकडेच पाहिल्या गेलेले टार्टी ग्रेडस जे आहे ते नेमकं काय आहे? तर हे ऍक्च्युली लक्षात असू द्या मित्रांनो, शास्त्रज्ञांनी पहिले जीवाश्म जे आहे ते शोधून काढलेले आहे. म्हणजे काय रे? हे इन्व्हर्ब्रेटस आहे. शास्त्रज्ञांनी पहिले जे जीवाश्म आहे शोधलेले आहे आणि 3D प्रतिमांचा वापर करून या जीवाश्मावर विकास जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे लक्षात असू द्या टॅग्रिग्रेडस हे काय आहे? तर हे इन्व्हर्ब्रेटस म्हणजे जीवाश्म आहे. ठीक आहे. हे काय आहे? पहिलं जीवाश्म आहे. ओके. मला सांगा, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात कोणत्या देशाने अलीकडेच युनायटेड नेशन सदस्य राष्ट्रांमध्ये स्थान पटकावले? पॅलेस्टाईन आहे, येमेन आहे, अफगाणिस्तान आहे की सुदान आहे? संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात कोणत्या देशाने अलीकडेच युनायटेड नेशन सदस्य राष्ट्रांमध्ये स्थान पटकावलेले आहे? पॅलेस्टाईन, येमेन, अफगाणिस्तान की सुदान? ठीक आहे. काय असेल रे योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पॅलेस्टाईन. ठीक आहे. योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पॅलेस्टाईन. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात कोणत्या देशाने अलीकडेच युनायटेड नेशन सदस्य राष्ट्रांमध्ये स्थान पटकावले? तर याचं योग्य उत्तर आहे पॅलेस्टाईन. संयुक्त राष्ट्र महासभेने 79वे सत्र न्यूयॉर्कमध्ये सुरू झाले. पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्राच्या पूर्व सदस्य नसतानाही महासभा सभागृहात सदस्य राष्ट्रांमध्ये जागा जी आहे ती देण्यात आली. बघा, पॅलेस्टाईन सदस्य नाही बरं, पण तरी सुद्धा याला जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि कितवं अधिवेशन होतं रे? हे 79वं अधिवेशन होतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि पॅलेस्टाईनचे राजदूत जे आहे रियाद मनसूर, हे या परिषदेला जे आहे ते उपस्थित होते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अलीकडेच इंडूस एक्स म्हणजे इंडूस 10वा शिखर परिषदेत तिसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? रशियामध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये की युनायटेड किंगडम मध्ये? ठीक आहे. प्रश्न सोपा आहे की नुकतीच इंडूस एक्स म्हणजे इंडूस 10 जे आहे शिखर परिषदेची तिसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आलेली होती? रशिया, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया की युनायटेड किंगडम? आणि कुठे आयोजित करण्यात आली होती सर? तर ही आयोजित करण्यात आली होती मित्रांनो युनायटेड स्टेट्समध्ये. ठीक आहे. लक्षात राहील. इंडूस 10 जे आहे शिखर परिषदेची तिसरी आवृत्ती युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी कोण होते रे? भारत प्लस अमेरिका. ठीक आहे. भारत प्लस अमेरिका यामध्ये सहभागी होते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ज्याची आवृत्ती युएसए मध्ये म्हणजे युनायटेड स्टेट्समध्येच आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. ओके. अलीकडेच लेहमध्ये कोणत्या मंत्रालयाने सेंटर फॉर रुरल एंटरप्राइज एक्सलरेशन थ्रू टेक्नॉलॉजीचे उद्घाटन केले? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय की गृह मंत्रालय? अलीकडेच लेहमध्ये कोणत्या मंत्रालयाने सेंट्रल फॉर रुरल एंटरप्राइजेस एक्सलरेशन थ्रू टेक्नॉलॉजी, ज्याला म्हटलं जातं क्रिएट, चे उद्घाटन केलेले आहे? सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय की गृह मंत्रालय? आणि याचं उद्घाटन केलं आहे मित्रांनो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने. कोणी केलेलं आहे? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने क्रिएटचं उद्घाटन केलेलं आहे. सेंट्रल फॉर रुरल एंटरप्राइजेस एक्सप्लोरेशन थ्रू टेक्नॉलॉजी, ज्याला म्हटलं जातं क्रिएटचं उद्घाटन सूक्ष्म लघु आणि उद्योग मंत्रालयाने जे आहे ते केलेलं आहे. हे लक्षात असू द्या. आणि कोण आहे रे केंद्रीय एमएसएमई मंत्रालय? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. केंद्रीय एमएसएमई, ठीक आहे, एमएसएमई मंत्री जे आहे ते कोण आहे? आणि ते कोण आहे रे? ते आहे मित्रांनो जितन राम मांझी. ठीक आहे. कोण आहे? जितन राम मांझी यांचं नाव नेहमी लक्षात असू द्या. ठीक आहे. जितराम मांझी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रापानुई, ज्याला ईस्टर आयलंड म्हणूनही ओळखलं जातं, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले होते. हे कोणत्या महासागरामध्ये आहे? आग्नेय प्रशांत महासागर, हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर की दक्षिण अटलांटिक महासागर? ठीक आहे. रापानुई, ज्याला ईस्टर आयलंड म्हणूनही ओळखलं जातं, हे कोणत्या राज्यामध्ये आहे? महासागरामध्ये आहे. आग्नेय प्रशांत महासागर, हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर की दक्षिण अटलांटिक महासागर? आणि कुठे आहे सर? हे आहे मित्रांनो दक्षिण प्रशांत महासागरामध्ये. ठीक आहे. कुठे आहे रे? हे आढळून येतं मित्रांनो आग्नेय प्रशांत महासागर, ज्याला म्हणतो आपण दक्षिण प्रशांत महासागरामध्ये. हे जे ईस्टर आयलंड म्हणून ओळखलं जातं रापानुई जे आहे ते आढळून येतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अलीकडेच अल्जेरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? स्वाती विजय कुलकर्णी आहे, अभय ठाकूर आहे, सीताराम मीना आहे की विनय मोहन कात्रा आहे? ठीक आहे. अलीकडेच अल्जेरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? स्वाती विजय कुलकर्णी आहे, अभय ठाकूर आहे, सीताराम मीना आहे की विनय मोहन कात्रा आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्वाती विजय कुलकर्णी. का योग्य उत्तर आहे स्वाती विजय कुलकर्णी. कोणी आयोजित केलं आहे सर? परराष्ट्र मंत्रालयाने. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार स्वाती विजय कुलकर्णी यांची अल्जेरियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे कोण आहेत सर? स्वाती विजय कुलकर्णी या 1995 बॅचच्या परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. ठीक आहे, आय-एफ-एस ऑफिसर आहे 1995च्या 1995 कॅडरच्या या आय-एफ-एस ऑफिसर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, आय-एफ-एस ऑफिसर जे आहे ते आढळून येतात. आणि या आता सध्या काय झालेले आहे, अल्जेरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. ओके. पुढील प्रश्न आहे, भूजलातील क्रोमियम कमी करण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने नॅनो मटेरियल विकसित केलेलं आहे? भारतीय विज्ञान संस्था, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, केंद्रीय औषध संशोधन संस्था की जवाहरलाल नेहरू प्रगत विज्ञान संशोधन केंद्र? भूजलातील क्रोमियम कमी करण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने नॅनो मटेरियल विकसित केलेले आहे? भारतीय विज्ञान संस्था आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे, केंद्रीय औषध संशोधन संस्था आहे की जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन संस्था आहे? आणि कोण आहे सर त्या? तर ते आहे मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, लक्षात राहील. याचं योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, IISC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने क्रोमियम कमी करण्यासाठी, भूजलातील क्रोमियम कमी करण्यासाठी नॅनो मटेरियल जे आहे ते विकसित केलेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पीएम मित्र पार्कची पायाभरणी केली? लातूरमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये की पुणेमध्ये? अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पीएम मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे? लातूर, नाशिक, अमरावती की पुणे? आणि याचं योग्य उत्तर काय असेल? कोणत्या भागात पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे? ही पायाभरणी करण्यात आलेली आहे मित्रांनो अमरावतीमध्ये. लक्षात राहील. भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात रे? अमरावतीमध्ये. अमरावती तुम्हाला माहिती असेल विदर्भातला भाग आहे. पीएम मित्र पार्कची जी घोषणा आहे ना ती केलेली आहे आणि याला म्हटलं गेलेलं आहे पीएम मित्र. ठीक आहे, याला नावच दिलेलं आहे पीएम मित्र. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरेल असं याचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे. इंटिग्रेटेड पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल, बघा इथे लिहून देतो, पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजल अँड अॅपरल. ठीक आहे, इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजल अँड अॅपरेल. ठीक आहे, लक्षात राहील अॅपरेल असं म्हणून याला नाव दिलं गेलं, म्हणजे याचा अर्थ होतो पीएम मित्र. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे कशासाठी आहे सर? ऍक्च्युली औद्योगिक विकास करण्यासाठी याची स्थापना जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे, औद्योगिक विकास जो आहे तो करण्यासाठी. ओके. सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अलीकडे सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय आहे? सावित्रीबाई फुले महिला स्टार्टअप योजना आहे, राणी लक्ष्मीबाई उद्योजक योजना आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आहे की महात्मा गांधी कौशल्य संवर्धन योजना आहे? ठीक आहे, तर सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्व म्हणजे स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अलीकडेच कोणती योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे? सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, कोणाच्या नावावर सुरू करण्यात आलेली आहे आणि कोणाच्या नावावर रे? महात्मा गांधी यांच्या नावावर आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव आहे, राणी लक्ष्मीबाई की सावित्रीबाई फुले आहे? आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. ठीक आहे, महिला स्टार्टअप योजना या नावाने जी आहे ती योजना सुरू केलेली आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. भारतात इलेक्ट्रिक वाहन घटकांच्या स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताला नवीन योजनेचे नाव काय आहे? पीएम ई ड्राईव्ह आहे, फेम नाव आहे, इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन योजना आहे की राष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन अभियान आहे? ठीक आहे, प्रश्न सोपा आहे की इलेक्ट्रिक वाहन घटकांच्या स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताच्या नवीन योजनेचे नाव काय आहे? आणि नवीन योजनेचे नाव काय रे? त्याचं नवीन योजनेचं नाव आहे मित्रांनो पीएम ई ड्राईव्ह. काय योजनेचं नाव आहे? पीएम ई ड्राईव्ह. अर्थ काय आहे सर? पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्हॉल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन्व्हेस्टमेंट नावाची ही जी योजना आहे ही लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अवजड उद्योग मंत्रालय जे आहे हे काम करत आहे. उद्योग मंत्रालय यामध्ये काम करत आहे, त्याचं नाव आहे अवजड उद्योग मंत्रालय. ओके. आणि याचा लॉंग फॉर्म काय सर? पीएम ड्राईव्ह. तर पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्हॉल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि यासाठी खर्च किती मंजूर केला आहे सर? किती जे बजेट आहे ते दिलेलं आहे 10,900 कोटी. बघा, भरपूर मोठं बजेट दिलेलं आहे. 10,900 कोटी बजेट जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि ही जी येणारी ही फेम ही याच्या मागील योजना होती. ठीक आहे, ही याच्याच रिलेटेड होती, पण मागील योजना होती. याचीच जागा आता पीएम ड्राईव्ह योजनेने घेतली आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. 2023 ची होती फेम, 2024 ची आहे पीएम ई ड्राईव्ह.
ओके. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सराव ईस्टर्न ब्रिज जो आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? ठीक आहे. सराव ईस्टर्न ब्रिज हा भारत आणि कोणत्या देशाचा सराव आहे? ठीक आहे. बांगलादेश आहे, युएई आहे, इराण आहे की ओमान आहे? तर हा लक्षात असू दे, हा देश आहे मित्रांनो ओमान. ठीक आहे. सराव ईस्टर्न ब्रिज हा अलीकडे भारत आणि कोणत्या देशाचा रे? ओमान या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे. अलीकडेच 10वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आलेली होती? हैदराबाद, नवी दिल्ली, चेन्नई की बंगळुरू? ठीक आहे. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली, नवी दिल्लीमध्ये, चेन्नईमध्ये की बंगळुरूमध्ये? आणि कुठे आयोजित करण्यात आली होती रे? ही आयोजित करण्यात आली होती मित्रांनो नवी दिल्ली येथे. ठीक आहे. अलीकडेच 10वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती? ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. भारतीय संसदेने नवी दिल्ली येथे 10व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे आयोजन जे आहे ते केलेले होते. हे 2 दिवस ही कॉन्फरन्स जी आहे ती चाललेली होती, हे लक्षात असू द्या. आणि याचं कोणाच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होती सर? तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद जी आहे ती झालेली होती. यामध्ये केंद्रशासित प्रदेशातील 46 पीठासीन अधिकारी, केंद्रशासित प्रदेशातील 46 पीठासीन अधिकारी, त्यानंतर 25 जे आहे ते स्पीकर बोलवण्यात आलेले होते, म्हणजे अध्यक्ष जे आहे, बोलणारे अध्यक्ष जे आहे ते बोलवण्यात आले होते स्पीकर. ठीक आहे. आणि याचा उद्देश जो आहे तो ठेवण्यात आलेला होता मित्रांनो, म्हणजे थीम काय होती? शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्राप्तीसाठी विधानमंडळाची भूमिका. ठीक आहे. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्राप्तीसाठी विधानमंडळाची भूमिका हे याचं उद्दिष्ट होतं, थीम होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बनाक्या योजना सुरू केलेली आहे? नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम की आसाम? ठीक आहे. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बनाक्या योजना जी आहे ती सुरू केलेली आहे? आणि कोणी सुरू केलेली आहे रे? ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो मिझोराम यांनी. ठीक आहे. लक्षात असू दे. याचं पूर्ण उच्चारण कसं आहे? बनाक्या योजना आहे, क्यो योजना. ठीक आहे. बनाक्यो योजना जी आहे तिकडले शब्द आहे मित्रांनो, मिझोरामचे हे शब्द आहे. आणि याचा उद्देश काय आहे सर? तर हळद असेल, मिरची असेल, झाडू पिकवणारे जे काय म्हणतात धान्य असतील, ठीक आहे. हे जे धान्य आहे, यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यांचे जे शेतकरी यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याने सुरू केली सर? मिझोरामने. ओके. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेच्या 41व्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? चेन्नईमध्ये, कोलकातामध्ये, नवी दिल्लीमध्ये की मुंबईमध्ये? अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेच्या 41व्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली की मुंबई येथे? आणि कुठे झालं होतं रे? तर हे उद्घाटन झालं होतं मित्रांनो नवी दिल्ली येथे. कुठे झालेलं होतं? नवी दिल्ली. कोणी केलं सर? संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी. राजनाथ सिंग यांनी उद्घाटन जे आहे ते केलेलं होतं नवी दिल्ली येथे. 41वी ही परिषद होती मित्रांनो. ओके, इथे देऊन सुद्धा आहे 41वी ही परिषद होती. आणि ही परिषद विकसित होत असलेल्या भौगोलिक, राजकीय आणि सागरी सुरक्षा जे घटक असतात ना, यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तिथे कोणकोणते ऑपरेशन्स करायचे, कोणकोणत्या योजना आणायच्या आहेत, हे सर्व ठरवण्यासाठी ही परिषद रचल्या गेलेली होती नवी दिल्ली येथे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅक्ट फॉर द फ्युचर अलीकडेच बातम्यांमध्ये कोणत्या संस्थेने स्वीकारलाय? पॅक्ट फॉर द फ्युचर हे कोणत्या संस्थेने स्वीकारलाय? संयुक्त राष्ट्र महासभा, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना की जागतिक बँक? कोणी स्वीकारलंय रे पॅक्ट फॉर द फ्युचर? तर लक्षात असू द्या, हे स्वीकारलंय मित्रांनो युनायटेड नेशनने. ठीक आहे. म्हणजे कोणी रे? संयुक्त राष्ट्र महासभा, UNGA. संयुक्त राष्ट्र महासभाने हे स्वीकारलेलं आहे मित्रांनो. संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने, संयुक्त राष्ट्र महासभेच्या जनरल असेंब्लीने जागतिक प्रशासनाला आकार देण्यासाठी भविष्यातील करार, म्हणजे पॅक्ट फॉर द फ्युचर, याला ऍक्ट फॉर फ्युचर असं सुद्धा म्हणतात, हा जो आहे स्वीकारलेला आहे. आणि कशासाठी आहे सर? शांतता, विकास आणि मजबूत प्रशासनासाठी. ठीक आहे. याचा उद्देश आहे शांतता, विकास साधणे आणि मजबूत प्रशासन जे आहे ते करणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेच्या 41व्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? ठीक आहे. प्रश्न सोपा आहे, की अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेच्या 41व्या परिषदेचे उद्घाटन कुठे झाले? चेन्नई येथे, कोलकाता येथे, नवी दिल्ली येथे की मुंबई येथे? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. ठीक आहे. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेच्या 41व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले आहे मित्रांनो नवी दिल्ली येथे. कोणी केलं रे? संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी. आताच थोड्या वेळ अगोदर बघितलं होतं ना, 41व्या परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे. ओके. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातील विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज किती होता? किती होता रे? 3,322.98 LMT होता, 4,000 LMT होता, 2,500 LMT होता की 4,500.93 LMT होता? आणि योग्य उत्तर काय आहे सर याचं? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3,322.98 LMT. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातील विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज किती होता रे? 3,322.98 LMT. हे लक्षात असू द्या. LMT म्हणजे काय सर? लाख मेट्रिक टन. ठीक आहे. LMTचा अर्थ होतो मित्रांनो लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन गाठण्याचा जो अंदाज आहे ना, तो यांनी व्यक्त केलेला आहे.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवनपुत्रिका महोत्सव अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला. प्रामुख्याने कोणत्या भागात हा साजरा केला जातो? ठीक आहे. जीवनपत्रिका उत्सव कुठे साजरा केला जातो रे? पश्चिम आणि दक्षिण भारत आहे, उत्तर आणि पूर्व भारत आहे, मध्य भारत आहे की पश्चिम घाट आहे? ते लक्षात असू द्या. जीवित पुत्रिका, ठीक आहे, किंवा जीवत पुत्रिका जो महोत्सव आहे, हा कुठे साजरा केला जातो? हा साजरा केला जातो मित्रांनो उत्तर आणि पूर्व भारतामध्ये. कुठे साजरा केला जातो? उत्तर आणि पूर्व भारतामध्ये हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. यामध्ये पवित्र स्नान केलं जातं. फक्त यामध्ये प्रॉब्लेम असा झाला, म्हणजे का बरं हे बातम्यांमध्ये दिसलं, कारण की हा उत्सव साजरा करत असताना यामध्ये 37 मुलं, ठीक आहे, जे आहे ते बुडालेले होते आणि असे टोटल म्हणजे स्त्री पुरुष पकडून याच्यामध्ये टोटल 46 लोकांचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे. कुठे साजरा केला जातो सर? बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, नेपाळमध्ये हा साजरा केला जातो. परंतु यावेळेस यामध्ये मृत्यू झालं, त्यामुळे ही जी घटना आहे ही थोडी चिंताजनक होती आणि ही घटना जी आहे थोडी बातम्यांमध्ये दिसली. ओके. मोनोक्लड कोब्रा, ज्याला नाजा कैथिया, अलीकडे संशोधनात ठळकपणे आढळून आले. प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रदेशात हे आढळून येतं? पूर्व आणि ईशान्य भारत, पश्चिम भारत, मध्य भारत की दक्षिण भारत? ठीक आहे. मोनोक्लड कोब्रा, ज्याला नाजा कैथिया म्हणतात, अलीकडे संशोधनात ठळकपणे आढळून आलेले, प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळून येते? पूर्व आणि ईशान्य भारत, पश्चिम भारत, मध्य भारत की दक्षिण भारत? ओके. आणि कुठे आढळून येतं सर हे? हे आढळून येतं मित्रांनो पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये. ठीक आहे. मोनोक्लोड कोब्रा, ज्याला नाजा कैथिया म्हणतात, हे अलीकडे संशोधनामध्ये आढळून आले. हे कोणत्या प्रदेशात आढळतात रे? हे पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये आढळून येतात, हे लक्षात असू द्या. ओके. पुढचा प्रश्न आहे, दसरा परोपकार मंच, ठीक आहे, 2024 मध्ये राजस्थानातील आदिवासी समुदायांनी कोणत्या कृषी पद्धतीवर प्रकाश टाकला? हवामान संरक्षित कृषी पद्धती, औद्योगिक शेती, व्यावसायिक शेती की वरीलपैकी काहीही नाही? ठीक आहे. आणि याचं योग्य उत्तर काय आहे सर? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हवामान संरक्षित कृषी पद्धती. ठीक आहे. दसरा पारंपरिक मंच जो आहे 2024चा हा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये राजस्थानमधील आदिवासींनी हवामान संरक्षित कृषी पद्धतीवर प्रकाश जो आहे तो टाकलेला आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे हवामानावर चर्चा करण्यात आला, हवामानाबद्दल विविध गोष्टी यांचं डिस्कशन जे आहे ते चाललेलं होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. यामध्ये स्वदेशी ज्ञान आणि सामुदायिक प्रशासनावर भर देण्याचा जो थीम आहे ना ती ठरवण्यात आली. ओके. पुढची योजना आहे मित्रांनो नमस्ते योजना जी आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, ती कोणत्या कामगारांच्या गटाशी संबंधित आहे? ठीक आहे. नमस्ते योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, ती कोणत्या कामगारांच्या गटाशी संबंधित आहे? कृषी कामगार, आरोग्य कर्मचारी, बांधकाम कामगार की स्वच्छता कामगार? ठीक आहे. नमस्ते योजना अलीकडे जी बातम्यांमध्ये दिसली, ती कोणत्या कामगारांच्या गटाशी संबंधित आहे? कृषी कामगार, आरोग्य कर्मचारी, बांधकाम कामगार की स्वच्छता कामगार? आणि कोणाशी संबंधित आहे सर? तर ही संबंधित आहे मित्रांनो स्वच्छता कर्मचाऱ्यांशी. ठीक आहे. म्हणजे स्वच्छता कामगारांशी. नमस्ते योजना ही ऍक्च्युली स्वच्छता कामगारांशी संबंधित आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो. गटार आणि सेफ्टी टॉल कामगार जे असतात, म्हणजे SSW ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याशी संबंधित ही जी योजना आहे ही होती, हे लक्षात असू. त्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी योजना राबवण्यात आली. ओके. अलीकडेच कोणत्या राज्याने शहरी प्रशासन निर्देशांक UGI मध्ये अव्वल क्रमांक पटकवलेला आहे? कोणी मिळवला रे? ओडिसा, महाराष्ट्र, केरळ की कर्नाटक? कोणत्या राज्याने शहरी प्रशासन निर्देशांक UGI मध्ये अव्वल क्रमांक मिळवलेला आहे? ओडिसा, महाराष्ट्र, केरळ की कर्नाटकने? आणि कोणी मिळवला आहे सर अव्वल क्रमांक? अव्वल क्रमांक मिळवला आहे मित्रांनो केरळ या राज्याने. लक्षात राहील. कोणत्या राज्याने शहरी प्रशासन निर्देशांक UGI मध्ये अव्वल क्रमांक पटकवला? केरळ या राज्याने अव्वल क्रमांक पटकवलेला आहे. किती मार्क्स मिळाले सर केरळ या राज्याला? तर बघा 100 पैकी मिळाले 59.31, परंतु हे सुद्धा चांगले आहे बरं. 59.31 हे सुद्धा मार्क चांगले आहेत. त्यामुळे जो क्रमांक आहे अव्वल क्रमांक जो आहे तो केरळने पटकवला. आणि सेकंड क्रमांक कोणता आहे सर? आपला महाराष्ट्र वगैरे आहे का? नाही. सेकंड क्रमांक आहे मित्रांनो ओडिसाचा. त्याने 55.10 गुण जे आहे ते पटकवलेले आहे. 100 पैकी 55.10 गुण पटकवत दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते आलेले आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सी रॉबिन्स यांच्या चालण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाणारी एक अद्वितीय माशांची प्रजाती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या अधिवासात आढळते? म्हणजे त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवरून ती प्रजाती जी आहे ती ठरवल्या जाते, त्यांचं नाव ठरवलं जाते. ती कुठे आढळते? उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय महासागरामध्ये आढळते, भूमिगत गुहांमध्ये आढळते, खारट तलावामध्ये आढळते की गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये आढळते? आणि कुठे आढळते सर ही आढळते मित्रांनो उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय महासागरीय प्रदेशांमध्ये. ठीक आहे. लक्षात राहील. सी रॉबिन्स यांची चालण्याच्या पद्धतीनुसार, ही सी रॉबिन्स एक पद्धत आहे, म्हणजे सॉरी ही माशांची एक प्रजाती आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. यांची चालण्याची पद्धत अतिशय वेगळी असते. ठीक आहे. म्हणजे इतर माशा या पोहतात, परंतु हे माशी चालत चालत पोहते. ठीक आहे. लक्षात असेल तुम्हाला. तुम्ही कधी काही कार्टून्स मध्ये किंवा इतर ठिकाणी बघितली असेल. ठीक आहे. आणि आढळते कुठे सर? उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय महासागरामध्येच आढळून येते, हे नेहमी लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. तर हे होते मित्रांनो आजचे काही क्वेश्चन्स. ठीक आहे. कदाचित आजचे क्वेश्चन्स तुम्हाला 1% जरी आवडले असतील ना रे, अगदी 1% म्हणतोय बरं.
1% जरी आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा. मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि लक्षात असू द्या, की तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर सेशन हवं असेल ना रे, कोणताही टॉपिक असो, जी-के-जी-एस रिलेटेड बरं. कोणताही टॉपिक असो, जर तुम्हाला सेशन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी सेशन 100% लावण्यात येईल. फक्त तुमचं काम आहे कमेंट बॉक्समध्ये सांगणे. तुमच्यासाठी काम जे सेशन लावणे, हे जे काम आहे ते आम्ही पूर्ण करू. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर सेशन हवा आहे. 100% तुमचा थेरी पार्ट असो किंवा क्वेश्चन आन्सर पार्ट, तुम्हाला जोही पाहिजे ना रे तो देईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे मित्रांनो. जर नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये जा. तिथे क्लिक करा. तुम्हाला नोट्स सुद्धा मिळून जातील. तर मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करा. कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल ना, तर काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट ही करेलच. त्यामुळे कामाची रिस्पेक्ट आज करा म्हणजे काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट ही करेल. तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत राहा.